वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला। 1983चा क्रिकेटचा वर्ल्ड कप भारतीय संघ जिंकेल असं भारतामधल्या नागरिकांना देखील वाटत नव्हतं किंवा अगदी आपल्या क्रिकेट मंडळाला सुद्धा भारतीय संघ 1983चा विश्वचषक जिंकेल ही खात्री नव्हती। कदाचित तुम्ही पाहिलेलं असेल की त्यांची सेमी फायनलच्या अगोदरची परतीची तिकीटं सुद्धा बुक झालेली होती, कारण आम्ही सेमी फायनलमध्ये पोहोचणार नाही हे आपल्या भारतीय निवड मंडळाला सुद्धा खात्रीपूर्वक माहिती होतं। त्याच क्रिकेटच्या संघाने कपिल देवच्या नेतृत्वाखाली 1983चा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला। 1983चा तो क्रिकेटचा वर्ल्ड कप भारतीय संघाने ज्या संघाविरुद्ध जिंकलेला होता त्या संघाचं नाव होतं वेस्ट इंडिज। तो आत्ताचा वेस्ट इंडिजचा संघ नव्हता। त्यावेळचा वेस्ट इंडिजचा संघ हा सलग 2 विश्वचषक जिंकून, पहिले 2 सलग विश्वचषक जिंकून जगज्जेता ठरलेला होता। वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध उभं राहणं म्हणजे आपले खेळाडू जायबंदी करून घेणं असं कुठे ना कुठेतरी सूत्र झालेलं होतं। अशा संघाविरुद्ध भारतीय संघाने निकराने झुंज देऊन तो 1983चा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला। हा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकणं ह्या संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट होती। खरं मी तर म्हणेल की तिथून पुढे भारताला जिंकण्याची सवय लागली। प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत अग्रेसर होण्याची सवय लागली। ही जिंकण्याची सवय लावणाऱ्या कपिल देवला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की हे कसं शक्य झालं, इट्स अ मिरॅकल, हे खूप मोठं आश्चर्य आहे, भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला कसं नामोहरम केलं किंवा हा विश्वचषक कसा जिंकला, त्यावेळेला कपिल देव एका ओळीमध्ये यशाचं रहस्य सांगतो। कपिल देव म्हणतो, नॉट मिअर टॅलेंट बट हार्डवर्क अँड परसिव्हरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट्स। विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या यशाचं सूत्र आहे। नॉट मिअर टॅलेंट बट हार्डवर्क अँड परसिव्हरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट। मित्रांनो, केवळ बुद्धिमत्ता नाही तर परिश्रम आणि चिकाटी तुम्हाला चांगलं यश मिळवून देतात। तुम्ही किती हुशार आहात, आत्तापर्यंत किती हुशारी केलेली आहे, पोलीस भरतीला किती मार्क्स पडलेले होते, 10वीला किती मार्क्स पडलेले होते, 12वीला किती मार्क्स पडलेले होते, पोलीस स्टेशनला किती हुशारीने काम करता, इट डझंट मॅटर, काही फरक पडत नाही। तुम्ही इथून पुढे तुमचं किती हार्डवर्क देता, किती परसिव्हरन्स देता। हार्डवर्क म्हणजे मेहनत, परसिव्हरन्स म्हणजे सातत्यपूर्ण चिकाटी। तुम्ही किती सातत्यपूर्ण चिकाटीने प्रयत्न करता त्यावर तुमचं यश ठरणार आहे। आणि म्हणून आजपासून तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुमच्या प्रयत्नामध्ये कुठलाही खंड जर तुम्ही पडू दिला नाही तर तुमचं स्वप्न 100% पूर्ण होईल। प्रामाणिकपणे कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट केलं की त्याचं फळ हे तुम्हाला 100% मिळणार आहे। तुम्ही सर्वजण यशस्वी होणार आहात। फक्त स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ